आणि काही तासांपासून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। व्हिडिओ कुणाचा आहे तर एका एसटी बस चालकाचा। आणि याचा प्रश्न काय आहे? याचा प्रश्न असा आहे की जर बस चालवायची असेल तर त्या बसमध्ये चढायचं कसं? आणि याच संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आता व्हायरल होतोय। एसटी कर्मचाऱ्यांना एसटी मध्ये आता मी चढावं कसं असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ केला आणि त्यांनी आपली व्यथा सांगितली। अर्थात ही व्यथा चुकीची नाहीये, ती बरोबर आहे। एसटीच्या केबिन मध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी काही टप्पे बनवण्यात आलेले आहेत, जेणेकरून या टप्प्यांचा आधार घेऊन ड्रायव्हर हा आपल्या केबिन पर्यंत जाऊ शकतो। मात्र इथे गंमत अशी आहे की गाडीचा दरवाजा डाव्या बाजूला आणि टप्पे तयार केलेत उजव्या बाजूला। त्यामुळे आता या टप्प्यांचा वापर करून मी माझ्या केबिन मध्ये प्रवेश कसा करू असा प्रश्न या चालकानं विचारलाय आणि तो प्रश्न अगदीच रास्त आहे। आणि पायऱ्या बनवल्यात इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही? या पायरीवरून मी कुठं जाऊ सांगा? या पायरीवरून मी कुठं चढू? दरवाजे ते चढत आहे बघा। आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा, मी आता कसं चढत आहे गाडीमध्ये। आता बघा 1 2, आता मी कुठं चढू? आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्ही सांगा? आता नेमकं कसं चढू? दरवाजा कुठे आहे? आता मी कुठून चढू या पायरीवरून? कसं सांगा आता तुम्ही सांगा। आता मी ड्रायव्हर आहे, मला वर चढायचं, आता मी या पायरीवरून कसं चढू सांगा? आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या। आता मी या पायरीवरून कसा वर चढू सांगा? आता वारे बॉडी कॅबिन आणि आता राप महामंडळाच्या चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे। मग का मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे याचे प्रात्यक्षिक दाखवित आणण्याचा हा व्हिडिओ। दरवाजा इकडे राप महामंडळाच्या चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे। मग का मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे याचे प्रात्यक्षिक दाखवित आणण्याचा हा व्हिडिओ।